27 सप्टेंबर 1925 भारतात ब्रिटिशांविरोधातला लढा ऐन भरात होता. ब्रिटिशांच्या विरोधात लढणं, स्वातंत्र्य मिळवणं हे तमाम भारतीयांचं एकच ध्येय होतं. पण हेच ध्येय गाठण्याच्या पद्धती आणि विचार हे मात्र अनेक पातळ्यांवर वेगवेगळे होते. जहाल आणि मवाळ, हिंदू आणि मुस्लिम अशा अनेक पातळ्यांवर देशात संघर्ष सुरू होते. याच काळात महाराष्ट्रातल्या नागपूरमध्ये डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी एका संघटनेची स्थापना केली. नाव होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. हिंदुत्वाच्या विचारांचा पुरस्कार करणारी ही संघटना होती. हिंदूंचं संघटन करणं हे या संघटनेचं उद्दिष्ट होतं आणि हिंदू राष्ट्र तयार करणं हे या संघटनेचं ध्येय होतं. फक्त 7 स्वयंसेवकांच्या साथीने नागपूरमध्ये संघाची पहिली शाखा सुरू झाली आणि मात्र त्यानंतर त्याचा मोठा विस्तार हा संपूर्ण देशामध्ये झाला. विस्तार जरी झाला असला तरी सुरुवातीपासूनच अनेकांचा याला विरोध होता आणि विशेषतः काँग्रेसी विचारांचे जे मंडळी होते आणि जे काँग्रेसी नेते होते त्यांचा याला आधीपासून विरोध होता. पण तरी देखील प्रत्येक विरोधकाला चोखपणे उत्तर देत संघाची वाटचाल ही सुरू राहिली आणि संघ देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत राहिला. संघाची शाखा ही संघाचं बलस्थान ठरली. शाखेच्या माध्यमातून संघटना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. संघाच्या शाखेत प्रवेश घेण्यासाठी आजही कोणतीही औपचारिकता नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना या शाखेशी जोडून घेणं सहज शक्य झालं. संघ फक्त हिंदुत्ववादी विचारांपुरता मर्यादित राहिला नाही, तर वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून संघानं समाजकार्यही सुरू ठेवलं. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघाच्या 32 संघटना देशभरात काम करतात.